वीर, हां, आज काय बनवू? चिकन चिली फ्राय. ओके. तर इथे मी बोनलेस चिकन घेतलेलं आहे, त्याला कट करून घेतलेलं होतं. त्यानंतर मी लसूण अद्रकची पेस्ट टाकून घेतलेली आहे. त्यानंतर तिखट टाकलेलं आहे, लाल हळद, चिली फ्लेक्स, त्यानंतर टाकलेलं आहे हे काळा मसाला, गरम मसाला थोडासा, त्यानंतर धने पावडर, जिरे पावडर टाकलेलं आहे थोडंसं, त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे इथे. तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त मसाले करू शकता. त्यानंतर मी इथे एका लिंबाचा रस ॲड केलेला आहे, त्याला छान असं फिरवून घेतलेलं आहे. तर याला आपल्याला आधी फिरवून घ्यायचं आहे. तर ह्याला मी थोडासा फूड कलर टाकला होता. तर हा ऑप्शनल आहे, तुम्हाला वाटत असेल तर टाका, नाही टाकला तरी चालेल. या जागेवर तुम्ही काश्मीरी रेड चिली पावडर पण टाकू शकता. त्यानंतर इथे मी टाकलं आहे कॉर्नफ्लॉवर 2 चम्मच आणि मिक्स केलं होतं. त्यानंतर थोडं मला कमी वाटत होतं, तर मी परत 1 चम्मच टाकून याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, तेल छान गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला. तर इथे मी असं कोकोनट, कढीपत्ता, ग्रीन चिली असं कट करून ठेवलेलं आहे. त्यानंतर आपल्याला हे जे चिकन आपण मॅरिनेट करून ठेवलं होतं, ते कमीत कमी 30 मिनिट्स आपल्याला रेस्ट करायला ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे तळून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आपलं चिकन आता मस्त रेड कलर झालेला आहे. त्यानंतर मी इथे ग्रीन चिली आणि कोकोनट टाकून, कढीपत्ता टाकून इथे फ्राय करून घेतलेला आहे. तर मी इथे थोडासा कढीपत्ता वेगळा पण फ्राय केलेला होता नंतर. तर आम्ही माझ्या हसबंडच्या फ्रेंडच्या घरी गेलो होतो, तर त्यांनी ही डिश आम्हाला सर्व केली होती. तर आम्हाला खूप आवडली होती. त्यानंतर मी घरी ट्राय केली होती, तर म्हटलं तुमच्याशी पण शेअर करावं, म्हणून मी आज ही रेसिपी परत एकदा बनवलेली आहे. ही खूप छान वाटते. यामधली मिरची आणि कढीपत्ता खूप छान टेस्टी लागतात. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी. एकदा बनवाल तर नेहमी नेहमी बनवायची इच्छा होईल. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.